काकू काकू कावेरी कावेरी त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर असतात. त्या तुला एकदम करेक्ट सांगू शकतात की मुलामध्ये नेमकं काय हवं असतं. थांब जरा. अरे झोपल्या असतील त्या. आता फोन लावतोयस? झोपू नयेत. कुणाच्या संसाराची घडी जर बसत असेल ना तर कुणाची झोप मोड केली तर चालतंय असं एक थोर माणूस बोलून गेलाय. कुणी? तुझा मामा बच्चू मामा. वाटलंच मग. बच्चू मामा एवढ्या रात्री का फोन केला? हॅलो. कावेरी. हा बच्चू मामा. अहो एवढ्या रात्री का फोन केला? सगळं ठीक आहे ना? काहीही ठीक नाहीये. सगळं बिघडलेलं इथे. काय म्हणजे? अगं कावेरी मला आहे ना तुला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे ग. तुम्हा मुलींना मुलांमध्ये काय हवं असतं? म्हणजे मला कळलं नाही तुम्ही काय म्हणताय ते. अगं कावेरी अगं कसं सांगू तुला माझं लग्नच जुळत नाहीये ग. मी किती सज्जन माणूस आहे मला सांग तू. किती सज्जन आहे. मी कधी कुणाशी खोटं बोलत नाही. मी कधी कुणाला फसवून पैसे खाल्ले नाहीयेत. मी आर्थिक दृष्ट्या स्टेबल आहे. स्टेबल. माहेरचा चहा सारख्या मोठ्या कंपनीत कामाला आहे. सगळं व्यवस्थित आहे ग. पण तरी मला मुली नाही म्हणतात. मला सांग नाही मला तू सांग मुलीला मुलामध्ये काय हवं असतं सांग. हो 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 बच्चू मामा. हो काऊ एवढ्या रात्री कोणाशी बोलतेस? बच्चू मामांचा फोन आहे. बच्चू मामा. हॅलो बच्चू मामा काय झालं? सगळं नीट आहे ना? हॅलो दादा. हॅलो दादा तू तरी मला सांग मुलीला मुलामध्ये नक्की काय हवं असतं ते तुला नक्की माहिती असेल. काय? हे बघ मी कधी कुणाची खोटं बोलत नाही. मी कधी फसून कुणाचे पैसे घेतले नाहीयेत. मी स्वकष्टाने उभा राहिलोय. आर्थिक दृष्ट्या स्टेबल आहे. एका मोठ्या कंपनीत माहेरच्या चहामध्ये काम करतो. नाही तुला नक्की माहिती असेल की मुलीला मुलामध्ये काय हवं असतं. प्लीज हेल्प मी. अगं सगळ्या मुली मला नाकारतायत ग. मला सांग एवढं वाईट आहे का मी? सांग मला. हॅलो बच्चू मामा. अहो विषय असा आहे की आम्हा मुलींना की नाही समजून घेणारा, खरं बोलणारा, काळजी घेणारा, आम्हाला काय हवं नको ते बघणारा, आमचं मन जपणारा आणि आमच्यावर खूप प्रेम करणारा मुलगा आवडतो. दिसण्यावर काही नसतं हो. माणसाचं मन चांगलं असावं लागतं. आणि तुम्हाला सांगते तुम्ही असा अजिबात विचार करू नका की मी जाड आहे किंवा मी छान दिसत नाही. परत सांगते माणसाचं मन महत्वाचं असतं. मग या सगळ्या क्वालिटीज आहेत ना माझ्यामध्ये. मग तरी मला मुली नाही का म्हणतात सांग. टेल मी. आणि तुम्ही शांत व्हा बरं. आधी तुम्ही शांत व्हा. तुम्ही जसा विचार करताय ना तसं काही नसतं. अहो लग्न होण्यासाठी योग जुळून यावा लागतो. काळजी करू नका. देवाने प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकासाठी कुणी ना कुणीतरी राखून ठेवलेलं असतं. सगळ्यांच्या आयुष्यात येतो ना तसाच तुमच्याही आयुष्यात तो योग जुळून येईल. फक्त थोडा धीर धरा. लवकरच तो योग तुमच्याही आयुष्यात जुळून येईल. म्हणतात ना संयमाचं फळ नेहमी गोड असतं. अगं पण अगं किती वेळ संयम पकडायचा आहे मी आता.
आणि कधी योग जोडणार आहेत माझे? मी म्हातार झाल्यावर आता काय हातात काठी घेऊन जाऊ का हनीमूनला? कोण कोण असतंय तिकडे? कोण असणार आहे? राज असतोय. त्याने सांगितलं मला तुला फोन करायला. म्हणाला तुझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत म्हणून. द्या द्या, त्यांच्याकडे फोन द्या जरा. फोन कशाला देऊ? स्पीकरवरच आहे, बोल. काय हो, जरा तरी काहीतरी वाटू द्या तुम्हाला. एखाद्याचं दुःख असं हसण्यावारे नेतात का? कुणाची अशी थट्टा करू नये हा कधी. ओ काकू, मी त्याला शांत करायला फक्त म्हंटल की तुम्हाला विचारा म्हणून. ते चांगला वाढू, तुला कधी वाईट केलं नाही. आणि मला आवडलंय, पण मी एन्जॉय केलंय. त्या निमित्ताने तुम्हाला नक्की कसा मुलगा हवाय ते तरी कळलं मला. काकू, मी शोधू का तुमच्यासाठी मुलगा? कशाला? काही गरज नाहीये. मी बघेन माझं काय करायचं ते. हो, तुम्ही ना माझ्यासाठी मुलगा शोधण्याऐवजी बच्चू मामांसाठी मुलगी शोधा ठीक. आणि गप्प झोपा आता. तुम्हाला काय, सकाळी उशिरापर्यंत पाय पसरून झोपून राहाल? मला लवकर उठायचंय. गुड नाईट काऊ. गुड नाईट. पुढे वाली मला सांगा, कोणतरी सांगा रे, कधी होणार आहे? मी आहे तुझा वाली. हा बघ, इथे बसलाय. हे घे, हे घे, पी 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 पी. मी म्हणतोय मिळणार मिळणार, मुलगी मिळणार. या बात बच्ची वा. तानिया, अगं तयारी झाली ना ओवाळणीची? तू पूजेचं ताट काढलंस का? पाट मांडलास? रांगोळी काढलीस पाटाभोवती? हो 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 काकी, सगळी तयारी झाली. बरं, राजने आणि आदित्यने पिऊचं गिफ्ट रॅप केलं का? नाही तर तणतण करत बसेल ना ती. हो, गिफ्ट पॅकिंग करतायत दोघही. पण काकी काय करतायत? अगं नारळी भात करतात, नारळी पौर्णिमा आहे ना. आज खूप दिवसांनी राज पण आहे घरी सणाचा, म्हणून म्हटलं नारळी भात करूया. राजलाही खूप आवडतो. काकी, एक विचारायचं होतं, विचारू का? बोल ना. आज सणाचा दिवस आहे. माझ्या मम्माला आपल्या घरी बोलवू का? नाही म्हणजे आज ना मला मम्माची खूप आठवण येते. सणाचा दिवस आहे ना सानिया, कोणालाही बोल. सणाच्या दिवशी कोणाला बोलवायला मी कधी नाही म्हटलंय का? बरं काकी, ऍक्च्युली माझा मोबाईल ना मी बेडरूम मध्ये चार्जिंगला लावलाय, पूर्ण बॅटरीच डेड आहे. मला तुमचा फोन देता का मम्माला कॉल करायला प्लीज? हो चालेल ना. तो तिथे माझा मोबाईल दे जा. बंद करू. घे. हॅलो मम्मा. हा बोल बच्चा. हॅलो काकी, इथे नेटवर्क इश्यू आहे कदाचित, मी बाहेर जाऊन बोलते. हॅलो मम्मा. हॅलो मम्मा. हॅलो, आवाज येत नाहीये. हॅलो.